हो मित्रांनो, मी किशोर चोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण UDAS प्लसच्या स्टुडंट मॉड्यूलवरती पुढील सिरीजमधील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की विद्यार्थ्याची आधार माहिती कशी भरायची आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड व्हॅलिड कसे करायचे. तर आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरतून UDAS प्लसच्या पोर्टलला लॉग इन झाल्यानंतर इथे आपल्याला असं पेज दिसेल. इथे 24-25ला क्लिक केल्यानंतर पॉपअप विंडो त्याला आपल्याला क्लोज करायचं. त्या डॅशबोर्ड येईल. इथे आपल्याला ज्या वर्गातला विद्यार्थी आधार अपडेट करायचा आहे तो वर्ग निवडून घ्यायचा आहे आणि इथे व्ह्यू मॅनेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तो विद्यार्थी निवडल्यानंतर डाव्या बाजूला सरकवून इथे आपल्याला त्याच्या GPF प्रोफाईलवरती येऊन आधार आपल्याला अपडेट करायचं आहे. GPF प्रोफाईल आपल्याला क्लिक करायचं आहे. GPF प्रोफाईलवरती आल्यानंतर 4.1.7 वरती इथे आधार संदर्भातली माहिती आहे. वरती लिहिलेले डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्स इन HDMS. आणि त्याच्या आधी एक छोटासा चेकबॉक्स आहे बघा, अस्पष्ट दिसतं. त्या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. ते केल्याबरोबर तिथं आधारची माहिती आपल्याला भरण्यासाठी येणार आहे. त्या आधारवरची माहिती इथे आपल्याला भरायची आहे. माहिती भरल्यानंतर सेव्ह बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली अशी पॉपअप विंडो येईल, त्याला आपल्याला क्लोज करायचं आहे. आता आपण बघूयात की विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड कसे करायचे आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला वरती इथे डाव्या कोपऱ्यामध्ये या बाणावरकडे यायचं आहे. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा इथे लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट आहे, त्याच्या खाली ॲक्टिव्ह स्टुडंटच्या इथे आपल्याला क्लिक करायचे आहे. पोर्टलवरती ॲक्टिव्ह असलेले विद्यार्थी आपल्याला इथे सगळे दिसतील. तर इकडे डावीकडे सरकवायचं आहे. त्यानंतर बघा इथे आधार व्हॅलिडेशन लिहिलेलं आहे, तिथे आपल्याला यायचं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाच्या समोर जे व्हॅलिड करायचे राहिलेले आहे तिथे त्याच्या निळ्यामध्ये आपल्याला ती टॅब दिसते आहे, व्हॅलिडेट आधार फ्रॉम UIDAI. त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ते पॉपअप विंडो विचारते की आपल्याला कंटिन्यू करायचं आहे की याला कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्याबरोबर ते बघा इथे आपल्याला व्हेरीफायचा इथे मेसेज आलेला आहे. आधार व्हॅलिड इथे अशा पद्धतीने करू शकतो. तर अशा पद्धतीने आपले सर्व राहिलेले विद्यार्थी आपण आधार व्हॅलिड या पद्धतीने करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.